होळीचा सण आहे, संपूर्ण देशात साजरा होत आहे, कशा शुभेच्छा द्याल? सर्वप्रथम मी महाराष्ट्राच्या सगळ्या जनतेला होळीच्या आणि धुळीवंदनीच्या दोन्ही शुभेच्छा देतो. ज्याप्रमाणे होळीचा सण आम्हाला रंगबिरंगी रंगामधून एकत्रित आणण्याचा प्रयत्न करतो, तसाच महाराष्ट्र सुद्धा हा सगळ्या जाती धर्माचे लोक एकत्रित पुढच्या काळात नांदावे अशा पद्धतीनं सरकारची भूमिका असली पाहिजे आणि या सरकारच्या एकत्रित आणण्याच्या भूमिकेमध्ये आम्ही त्यांना सपोर्ट करू अशा सदिच्छा मी या ठिकाणी देतो आहे. नक्कीच. राजकीय शुभेच्छा कशा द्याल? राजकीय नेते असतील, मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील. मुख्यमंत्री आमचे मित्र आहेत, ते सगळ्यांनाच माहिती आहे. त्यांची तब्येत चांगली आहे, ते लवकर चांगले व्हावेत या सदिच्छा त्यांना देतो. पण आता अलीकडे मुख्यमंत्री आपले देवेंद्र फडणवीस थोडे बिघडल्यासारखे दिसतात. ते जास्त खोटं बोलतात, जास्त फेकतात. ते त्यांनी खोटं बोलू नये, फेकू नये. पहिले देवेंद्र फडणवीस आमदार म्हणून जे काम करत होते तशा पद्धतीचं महाराष्ट्राच्या चावीस तुमच्याजवळ आता मिळालेली आहे, तर ते फेकण्यासाठी नाही, महाराष्ट्राला पुढे नेण्यासाठी, महाराष्ट्राला न्याय देण्यासाठी, महाराष्ट्रातल्या सगळ्या जाती धर्माच्या लोकांना न्याय देण्यासाठी. पण तसं काही दिसत नाही. बुरा न मानो होली. नक्कीच. उपमुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे दोघांची हालत खराब आहे. त्यांना भाजप आता पुढच्या निवडणुकीत उभे राहणार नाही अशी पण व्यवस्था करून ठेवणार आहे. त्यामुळे आताही बिघडलेलं नाही आहे. काँग्रेसकडे त्यांनी यावं. दोघांनाही जे पहिल्या खुर्चीवर यायचं मुख्यमंत्र्यांचं स्वप्न पडतंय आताही, तर आम्ही ते पूर्ण करू. आणि जसं आता अजित पवारांना बिना पैशाचं बजेट मांडावं लागलं तशी वेळ येणार नाही, कारण की आता सगळा पैसा गुजरातला चालला, गुजरातच्या नेत्यांना चालला महाराष्ट्राचा, तो आपण जाऊ देणार नाही. त्यामुळे महाराष्ट्र वाचवण्यासाठी तुम्ही आमच्याकडे या आणि तुम्हाला जे काही त्रास होतोय त्याच्यातून तुम्हाला मुक्त होण्याची संधी आहे. बुरा न मानो होली. नक्कीच. मित्र पक्षात उद्धव ठाकरे असतील, शरद पवार असतील, त्यांना कशी शुभेच्छा? काही नाही, ते आमचे मार्गदर्शक आहेत, त्यांच्यावर काय प्रतिक्रिया द्यायची. संजय राऊतांना कशी? संजय राऊत अति विद्वान राजनेता आहे आमच्या महाराष्ट्रातला, त्यांची विद्वत्तेत अजून भर पडावं. बुरा न मानो होली. विजय वडेट्टीवारांना कशी शुभेच्छा? ते सुपर फास्ट आहे, अजून त्यांची गाडी अजून फास्ट धावावी. शुभेच्छा. बुरा न मानो होली. विरोधी पक्ष नेत्याचं काम करत असल्यासारखं दिसत आहे, काय सांगाल? सुधीर भाऊ, आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है. कारण की आता घरचा आहेर ते देताच आहेत. आम्ही सांगतो सरकार हे शेतकरी विरोधी आहे, हे आम्ही सांगतो. पण आता त्यांच्याच पक्षाचे एक ज्येष्ठ आमदार आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार जे सांगतात आहेत, तर खरी गोष्ट पुढे येत आहे. त्यामुळे सुधीर भाऊ, आगे बढ़ो, बुरा न मानो होली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.